नमस्कार, मी मंगल सिंग. सोलेनॉइड वर आपण क्वेश्चन्स पाहत आहोत. सोलेनॉइड ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर हॅज इनर रेडियस. जो काही सोलेनॉइड दिलेला आहे त्याची इनर रेडियस किती दिलेली आहे आपल्याला 1 सेंटीमीटर आहे अँड इज मेड ऑफ 250 टन्स ऑफ कॉपर वायर. तो जो की सोलेनॉइड बनलेला आहे तर तो कशाचा बनलेला आहे? कॉपर 250 कॉपर वायर जे आहेत त्या गुंडाळलेल्या आहेत. तर कशावर? तर तो 25 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर आणि त्याची जी रेडियस आहे तर ती आहे 1.1 सेंटीमीटर. आणि तो म्हणतोय फॉर अ करंट किती आहे? तर 3 अँपियर एवढा करंट त्यातून फ्लो करतो आहे. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या आतमध्ये किती मॅग्नेटिक फील्ड असेल तयार होईल हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. गिवन मध्ये आपण लिहिणार आहात. आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इनसाइड तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे किंवा इनसाइड म्हणल्याच्या नंतर आपण त्याला सेंटर म्हणू. ते आपल्याला काढायचंय. त्यानंतर त्याची जी की लांबी दिलेली आहे तर ती दिलेली आहे 25 सेंटीमीटर. म्हणजे याला कन्वर्ट केला असता 25 इंटू 10⁻⁻² मीटर एवढी. त्यानंतर म्हणतो किती नंबर ऑफ द टर्न्स आहे? तर कॅपिटल एन दिलेला आहे तुम्हाला तर तो दिलेला आहे 500 टर्न्स. किती आहे? 250 tons of copper wire and current flowing through it. तर किती करंट फ्लो होतोय? तर 3 अँपियर एवढा करंट फ्लो होत असेल तर त्याच्या सेंटर मध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असेल? जसं की आपल्याला माहित आहे की B इज इक्वल टू B सेंटर मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सेंटर इज इक्वल टू μ0 and I असा फॉर्म्युला. व्हॅल्यूज आपण इथे पुट केली असता इथे भेटते B सेंटर इज इक्वल टू 4 पाय. μ0 ची व्हॅल्यूज आपल्याला दिलेली नाही ती आपल्याला माहित असते. 4 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू एन ची व्हॅल्यूज काय आहे? तर इथे आपल्याला माहित आहे जो स्मॉल एन असतो तर तो आपण लिहित असतो कॅपिटल एन अपॉन स्मॉल एन इज इक्वल टू कॅपिटल एन नंबर ऑफ द टर्न्स पर युनिट लेंथ आपण त्याला लिहित असतो. म्हणजे इथे नंबर ऑफ द टर्न्स किती दिलेले आहेत? तर 250 दिलेले आहे. 250 अपॉन किती अंतर दिलेलं आहे? तर 25 इंटू 10⁻⁻² एवढं. आणि त्यातून करंट किती फ्लो करतो आहे? तर 3 अँपियर एवढा. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर इज इक्वल टू तुम्हाला भेटतंय बघा 4 पाय म्हणजे 4 इंटू 3 दॅट इक्वल टू 12 पाय इंटू 10⁻⁻7 इथं 25 जा 25 आणि 25 10 जा 250 आपल्याला भेटेल. म्हणजे इथं 10 भेटते. 10⁻⁻² आहे वरती गेले तर प्लस होतील. म्हणजे इथे 10 इंटू 10⁻² इथे हा ची पॉवर काय आहे? 1 आहे. इथे 10⁻², 10⁻1 या 10⁻⁻7 मधनं गेले असता इथे काय भेटते तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर इज इक्वल टू 12. पायची व्हॅल्यूज आहे 3.142 इंटू 10⁻⁻4 एवढी आपल्याला व्हॅल्यूज मिळत आहे. आता समोर गेला असता आपण काय करतोय आहे याचं कॅल्क्युलेशन केलं असता मल्टिप्लिकेशन केलं असता 37. म्हणजेच तुम्हाला एवढी व्हॅल्यूज भेटते. आणि किती संख्या सोडून डिजिट द्यायचं आपल्याला? 1 2 3 1 2 3 इथे दिला आहे 37.704 इंटू 10⁻⁻4. हा डेसिमल पॉइंट मला एक डिजिट सोडून लेफ्ट साइडला शिफ्ट करायचा आहे. डेसिमल पॉइंट आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करत असताना जे काही मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आपण काढत आहे तर ते भेटते 3.7704 इंटू 10⁻⁻. आता 04 नाही लिहिलं तरी चालते. इंटू 10⁻+1 इंटू 10⁻⁻4. आता 1 कुठून आला? तर हा जो डिजिट आहे हा डेसिमल जो पॉइंट आहे तर हा डेसिमल पॉइंट 1 डिजिट सोडून आपण लेफ्ट साइडला शिफ्ट केला म्हणून 10 ची पॉवर आपण 1 न वाढवली. इथं 10 च्या पॉवर मधनं 1 गेला असता तर बी इनसाइड मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आपल्याला भेटत आहे 3.77 इंटू 10⁻⁻³ टेस्ला. -3 टेस्ला आपल्याला आन्सर असं मिळतंय. 3 मॅग्नेटिक फील्ड इनसाइड किंवा सेंटरला 3.77 टू 10⁻⁻³ टेस्ला असं भेटत आहे.